गोष्ट तिची मध्ये सगळ्यांचं स्वागत। आज घटस्थापनेच्या 7व्या माळेला आपण आलो आहोत एका फळाच्या स्टॉलवर आणि आता तुम्हाला ओळख करून देते मी। तुझं नाव काय? माझे नाव बसम्मा बसवराज पागल। बर। आणि ही आहे मयूर कॉलनी मधली, गेली 25 वर्ष जिला मी ओळखतीये अशी फळवाली। तर आपल्याला नवरात्रासाठी उपासासाठी जरूर फळ हिच्याकडनं आपण घेऊन जाऊया। तर तू इथे किती वर्ष व्यवसाय करते? हा, मी 30 वर्षात आहे। 30 वर्ष करते। बर। आणि मला सांग, ही फळं वगैरे तू कुठून आणतेस? गुलटेकडी। गुलटेकडीवर आणते। बर। आणि दिवसाला बऱ्यापैकी सेल होत असतो? होते 1000 1200। बर बर। तुझ्या घरी कोण कोण आहे? माझे घरामध्ये 3 मुलं, नाही 4 मुलं आणि 2 सुना। 4 मुलं आणि 2 सुना। बर। आणि मुलगी त्यांची घरी आहे, पण आपल्याला जे आपण जे जन्म दिला त्यांना। तू हे कसं काय सुरू केलं फळांचं? एकदम कुठून आलीस? आणि मुख्य मी कर्नाटक मधून आले। कर्नाटकात आली? कर्नाटकात आले। नवरा लग्न केलं 15 वर्षांनी, मला 15 दिवसांनी इकडे घेऊन आले शहरामध्ये। तर नवरा आई बापा लग्नात द्यायचे टायमाला तेव्हा काय म्हणले की मी दारू पित नाही, सुपारीचे खडे खात नाही म्हणले तो। तर इथं आल्यानंतर एक 8-15 दिवस त्यांनी सोडले, नाही म्हणत नाही, सोडले त्यांनी तेव्हा सुरुवातीला। तर नंतर तो कसं दिवस जाते तसं त्यांनी रोज रात्री दारू पिऊन यायचे, हानमारी करायचे, रोज दारू पिऊन यायचे, हानमारी करायचे। महिना 2 महिना 1 महिना 1 वर्ष 2 वर्ष अशीच मी घालवले, बऱ्याच वर्षापासून मी घालवले। बर। तर कुठं कुठं त्यांनी सगळं गेलं, पण मला काय तेवढं एरियाची मला कल्पना नव्हती एवढा। बरोबर। तर मला एवढं बी मला मराठी बी बोलता येतच नव्हते, काय नाहीये असं काय करणार आणि कुणी आपल्यासारखं मला कुणी साथ देणार बी नव्हती। तर मी काय केलं का देवाला एकदा हात जोडले, बाबा ह्या तर मला असं करतो आणि 4 मुलं आहे, ह्याची पर्याय काय? मला मार्ग दाखवा, मी करायला कष्ट गंभीर आहे मी। बरोबर। तर देवाने काय केले की थोडा स्वप्नामध्ये मला येऊन असं केलं, त्यांनी असं केलं म्हणजे तर मला डोक्यावर आले की धंदा करावा। असं केल्यावर धंदाच आहे ना। हो बरोबर। तर तसं करत मग म्हणले की असं केल्याशिवाय याला पर्याय नाहीये, यांनी किती दारू पितो पिऊ दे, मग 1 दिवस आपण। बर। आणि मग तू हा व्यवसाय सुरू केला? कुठून आणली सुरुवातीला फळं? कर्नाटक मधला आले। नाही, फळं कुठून आणली सुरुवातीला? गुलटेकडी पहिल्यापासून? आणि किती वर्ष करतेस? 30 वर्ष? मी 30 वर्ष। बर। 30 वर्ष। बर। आणि मग आता नवरा तुझ्या बरोबर राहत नाही? नाही। बर। मुलांना वगैरे कोणी वाढवलं? तूच वाढवलं? लहानाची मोठं मी केलं मॅम। बर। आणि शिक्षण एकाला 9वी शिकलं, एकाने 8वी शिकली, एकाने 12वी शिकली, एकाने 10वी शिकली। अरे वा, चांगलं आहे। पण मग आता मुलं काय करतात तुझी? मुलं कंपनीमध्ये। अरे वा, मुलं नोकरीला लागली म्हणजे व्यवस्थित। बर। आणि आता नवरा येत नाही? आला तर मी त्याला डिमांड नाही मॅम। बर। किती घेण्यासारखं आहे, म्हणजे आपण जे म्हणतो नवदुर्गेचे अवतार त्यातलाच हा एक आहे की आपण बघितलं तर तशी ती फार शिकलेली पण नाही, कर्नाटकातनं पुण्यात आलेली आणि आज स्वतःचा हा व्यवसाय 30 वर्ष सांभाळतीये आणि 4 मुलांना तू शिकवलंय? शिकवले। खरोखर खूप अभिमानाची गोष्ट आहे। आता मला सांग, तू सकाळी किती वाजता गाडी लावते? मी सकाळी 9:30 ला। आणि मग संध्याकाळी किती वाजेपर्यंत? मी संध्याकाळी 10 वाजता। सकाळी 10 ते रात्री 10-12 तासाची ड्युटी ती इतकी वर्ष करतेय। आणि मला अजून आठवतंय, म्हणजे हा माझ्या मुलांचा शाळेतला आणायचा जायचा रस्ता आहे, मुलं लहान होती तेव्हा। तर तिच्याकडे मी बऱ्यापैकी केळी सफरचंद असं घ्यायची रोजच तिच्याकडनं जाता येता। तर ती उन्हात पावसात सुद्धा छत्री घेऊन बसलेली असायची। ही बघाल तिची खुर्ची आहे, या खुर्चीवरती नेहमी बसलेली असते इथे, अगदी सकाळपासून दुपारपासून कधीही बघा ती बसम्मा तिथे बसलेली असते। आणि हे एवढे 12 तास तू काम करतेस, तर मग घरचं वगैरे करून येतेस सगळं? हो, घरचे करून येते त्याचं। आता सुना आली, पण पहिला सुना नव्हती ना मला। हा बरोबर। आता 2021 मध्ये एकाचे केलं आणि 2022 मध्ये एकाचे केलं। अच्छा। आणि आता अजून असंच तू खूप वाढवणार आहेस आणि करणार आहेस ना? तुमचे आशीर्वाद
तुला खूप खूप शुभेच्छा आमच्या सगळ्यांतर्फे. हा, आज गोष्ट तिची मध्ये बसम्मा आली याच्याबद्दल आपल्याला खूप छान माहिती कळली की असं स्ट्रगल पण करतात आणि करावं प्रत्येकीने. तर त्याच्यासाठी तिला नवरात्रानिमित्त हा एक दिवा मी भेट देत आहे. धन्यवाद. धन्यवाद. अशाच प्रेरणादायी गोष्टी ऐकण्यासाठी बघत रहा गोष्ट तिची.